सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। बदलापुर अत्याचार मामले में महाविकास आघाड़ी का उल्हासनगर में निषेध आंदोलन। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर में बदलापुर अत्याचार प्रकरण और महाराष्ट्र में हो रही महिलाओं पर अत्याचार को देखते हुए मां विकास आघाड़ी द्वारा आज निषेध आंदोलन किया गया, जिसमें काले झंडे और काली रिबेन बांधी और निषेध किया गया। ये निषेध आंदोलन उल्हासनगर के कैंप क्रमांक 4 परिसर में स्थित श्रीराम चौक में किया गया। इसमें अहम बात यह है कि हमें लाडली बहन योजना नहीं, सुरक्षा चाहिए और बदलापुर में हुए 2 बच्चियों के साथ किए हुए दुष्कर्म के आरोपी को फांसी आदि का समावेश है। सुरक्षा द्या, महिलांना सुरक्षा द्या। हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाविकास आघाडीचा 1500 रुपये नको, सुरक्षा द्या। 1500 रुपये नको, सुरक्षा द्या। 1500 रुपये नको, महिलांना सुरक्षा द्या। मध्ये घटना घडली, अतिशय निंदनीय आहे। 3.5-4 वर्षाच्या 2 मुलीवर अत्याचार होतोय, त्याच्या निषेधार्थ पूर्ण आंदोलन जनप्रक्षोभ माजतोय। स्थानिक जनता, पालक उत्स्फूर्त आंदोलन करतात, त्या आंदोलनकर्त्यावर सरकार कारवाई करते। मागणी काय होती की त्या ज्या अपराधी आहे त्याला फाशी द्या। त्या 3.5 वर्षाच्या किंवा 4 वर्षाच्या मुलीचा त्या गेल्या 8-10 दिवसांमध्ये कसा छळ झाला, पोलीस स्टेशनमध्ये गेला तर तक्रार झाला, 12-12 तास हॉस्पिटलमध्ये गेला तर तिथे वाट बघायला लागते 12-12 तास। म्हणजे संवेदनशील प्रशासन आहे, संवेदनशील शासन आहे, त्याच्या निषेधार्थ जिल्हा लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केलं आणि त्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला, अश्रुपूर केली, त्यांना पोलीस कस्टडीमध्ये टाकलं। म्हणजे लोकांनी बोलायचंच नाही का? आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अतिशय कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे। त्यांच्या काळामध्ये महिलांवरती अत्याचार, गुन्हेगारी वाढते आणि आता आपण या ठिकाणी बघतो, या ठिकाणी जवळपास 10-12 हे असे डान्स बार आहेत। मध्यंतरी डान्स बार बंद करण्याची सरकारने काढलं, पण आता अगदी जोरजोरात चालू आहे। अशा प्रकारचे शासन हे निष्क्रिय आहे, हे लोकांच्या कामासाठी नाहीये, विकासासाठी नाहीये। तिथं शासन करते, तोडफोडीच्या राजकारणामध्ये बसलेले, त्याच्यामुळे लोकांना अन्याय होता, अत्याचार होतात आणि त्या सरकारला जागा करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंदचं आंदोलन केलं होतं। काल सकाळी माननीय उच्च न्यायालयाने अगदी ते फिर्यादी होता त्याला झापत होते की तुम्ही आमच्याकडे का आला, ते तुमचं पॉलिटिकल मोटिव्हेटेड आहे। आणि दुपारनंतर अचानक कोर्टाला जाग आली, कोर्टाने सांगितलं नाही, आंदोलन बेकायदेशीर आहे। अशा प्रकारचं सरकारनं, अशा प्रकारचं कोर्ट जर 1947 पूर्वी असतं तर आतापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालंच नसतं। कारण महात्मा गांधींनी चळवळ केली, असहकार आंदोलन केलं, बंद केले, हे असंच केले नाहीत, लोकांनी बलिदान दिलं, त्याचबरोबर असहकार चळवळ सुरू होती। आणि म्हणून या बंदच्या आणि अशा प्रकारच्या संविधानाने दिलेला, त्यानंतर संविधान आहे आम्हाला अधिकार दिलेला आहे की शांततापूर्ण पद्धतीने लोकांचा जन आक्रोश हा बाहेर निघावा, नाहीतर त्याला वेगळं वळण मिळतं। हा दाबण्याचा प्रयत्न, त्याचा उपाय म्हणून एक दिवस या महाराष्ट्रामध्ये विचित्र उत्क्रांती घडेल म्हणून महाविकास आघाडीने काय ठरवलं होतं की बंद करायच्या, परंतु हायकोर्टाने त्याला बंदी घातली। पुन्हा सांगतो की अशा प्रकारचं सरकार त्या काळी असतं, आतापर्यंत आम्ही गुलामच असतो आणि ती गुलामगिरी पुन्हा आणण्याचा प्रयत्न सरकारचा चालू। त्याच्या निषेधार्थ काल महाविकास आघाडीने त्या मुलीला न्याय मिळेपर्यंत आम्ही निषेधाचे आंदोलन करणार, लोकांना जागृत करायचं काम, आपण लोक जागृत झाले नाही। लाडकी बहीण योजना नको, सुरक्षितता पाहिजे बहिणीला, बरोबर आहे ना। लाडकी बहीण योजना आता महिला मागणी करतात, लाडकी बहीण योजना नको, आम्हाला 1500 आम्हाला काय होणार नाही,
तुमचं राशन फुकटणं, पण आम्ही जे आहे आमच्या कच्च्या मुलाबाळांचा आम्ही आमच्या मुलीबाई सुरक्षित राहावं एवढीच मागणी करा. माणूस जगतो त्या मुलांसाठी, पुढची पिढी, त्या पुढचं भविष्य ते जर धोक्यात आहे, शाळा या धोक्यात आहेत, रस्त्यावर अपराध घडतात, रस्त्यावर रंगात तलवार फिरणारे गांजा पिणारी मुलं फिरतात, कसे सुरक्षित असणार? आणि म्हणून हा जन प्रक्षोभ आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेधाचं आंदोलन आहे. आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि अशा प्रकारचा अपराध पुन्हा या महाराष्ट्रात होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, आजच्या शाहू फुले यांच्या विचारधारेचा महाराष्ट्र, त्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेला चाललेला आहे, एक अराजकतेकडे हा देश चाललेला आहे, महाराष्ट्र चाललेला आहे. सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र बंदची हाक ही महाविकास आघाडीकडे बोलवण्यात होती. ज्या पद्धतीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम मागच्या 2.5-3 वर्षापासून या सरकारने केलेलं आहे. या महाराष्ट्राची संस्कृती ही सगळी पायाभूत घालून आणि महिलांचा सुरक्षेचा प्रश्न, जर आपण क्राईम रेकॉर्ड बघितला तर या 2.5 वर्षामध्ये सर्वात जास्त क्राईम हे महिलांच्या विरोधात झालेला आहे. आणि बदलापूरला जी घटना झाली, फक्त घटना होतं तो भाग वेगळा आणि घटनामध्ये लोकांना वाचवण्याचं काम हे सरकार जे करते, जर त्यांचे लोक असतील तर त्यांना वाचवण्याचं काम हे करतात. त्याच्या निषेधार्थ सगळ्या घटना जे महाराष्ट्रभर आज चालू आहे त्याचं महाराष्ट्र बंदची हाक होती. पण सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे आता महाराष्ट्र बंद काय भारत बंद एवढा वर्षापासून चाललोय, पण आता हायकोर्टाने आदेश दिले का बेकायदेशीर महाराष्ट्र बंद आहे. त्यांचाच वकील गुणवर्ध सदावर्ते हायकोर्टात जातो. ही सगळी शाळा आहे, पण ठीक आहे, आंदोलन करणं हे आमचं संविधानिक हक्क आहे आणि ते हक्क बजावण्यासाठी आम्ही सर्वांनीच हायकोर्टाचा मान ठेवून बंदला न करता आज सर्व इथे महाविकास आघाडीचे घटक सर्व जमलेले आहात आणि बंदचा निषेध करण्यासाठी ते जमलेले आहात. एका प्रकारे आपल्याला माहिती आहे, जसा बदलापूरच्या घटनामध्ये फक्त शाळेच्या कोणत्याही आरोपीचं अजून नाव वगैरे टाकण्यात आलेलं नाहीये. त्यानंतर ज्या पद्धतीने इकडचे आमदार बालाजी किनीकर असतील किंवा म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, पत्रकारांच्या आरोग्याची भाषा करणं, म्हणजे या पद्धतीचं एक प्रकारे चांगल्या शांततापूर्ण आंदोलनाला यांच्या कारणीभूतामुळे ते आंदोलन चिघळलं आणि आज त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या अशा सर्व लोकांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्रपणे लढत आहे. मागच्या लोकसभेला महाराष्ट्राच्या पुरोगामी जनतेने यांना हे सगळं चालणार नाही असं दाखवून दिलेलं आहे. त्याची पुनरावृत्ती विधानसभेत पण होईल. पण सध्या त्या महिलांच्या याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची मागणी आहे.